सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने देखील आरक्षणाचे उपवर्गीकरण करून अनुसूचित जातीमध्ये आरक्षणापासून वंचित असलेल्या जातींना न्याय देऊन वंचित जातींना आरक्षणाच्या प्रवाहात आणावे या मागणीसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण कुटुंब आणि अण्णाभाऊ साठे क्रांती सेना येत्या 24 तारखेला पुणे येथून पायी यात्रा करत आझाद मैदानावर आंदोलन करणार असून या आंदोलनात राज्यभरातील असंख्य सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जातीतील लोकांचा समावेश असल्याची माहिती अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे। या बाबतीत मुख्यमंत्र्यांवर संशय असल्याची देखील भूमिका क्रांती सेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। आमची रास्त मागणी आहे, शासन मान्य आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं मान्य आहे आणि संविधानिक मागणी आहे की 1 ऑगस्ट 2024चा निकाल आज लागून 2 वर्षे झाले। आज तागायत आरक्षण उपवर्गीकरण झालेलं नाही। इतर हरियाणामध्ये झालं, पंजाबमध्ये झालं, कर्नाटकमध्ये झालं, तेलंगणामध्ये झालं, तामिळनाडूमध्ये झालं, अनेक राज्यात हा लागू करण्यात आलं, पण आज तागायत महाराष्ट्र शासन का लागू करत नाही याचा आम्हाला प्रश्न पडला आहे। काय ही 2 जातीमध्ये भांडण लावायची धंदा का व भूलभुलैया करत बसायचं? तुम्हाला शासनाचा आदेश असल्यानंतर जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तुम्ही आज तागायत का करतात? विनाकारण शासन, माझं तर स्पष्ट मत आहे, शासनाने लवकरात लवकर अंमलबजावणी करावं ना, हे वातावरण शांत करावं। आणि हे वातावरण शांत झाल्याशिवाय तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना सुद्धा तुम्ही अंमलबजावणी का करत नाहीत? या निषेधात आम्ही 17 जून ते 24 जून पुणे येथे पदयात्रा आहे। या पदयात्रेत अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण कुटुंबीय वंचिताचा आवाज म्हणून हे रस्त्यावर उतरलेले आहेत। अण्णाभाऊ साठे यांची सून, अण्णाभाऊ साठेचे नातू, अण्णाभाऊ साठेचे नाती संपूर्ण आणि त्यांचे जावई सुद्धा ह्या रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि हे त्यांचं स्वार्थ नसून, कारण की आज वंचिताचा आवाज कोणीतरी बनला पाहिजे म्हणून वंचिताचा आवाज ते आज बनत आहेत। आणि मी तुमच्या मीडियाच्या मार्फत आज सर्वांना आवाहन करतो की 24 जूनला हिवाळी अधिवेशनावर आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठा मोर्चा निघणार आहे। आणि अनेक जातीचा तुम्ही सोशल मीडियावर बघता, होलार समाजाचा पाठिंबा आहे, ढोर समाजाचा पाठिंबा आहे, बुरुड समाजाचा पाठिंबा आहे, हिंदू खाटीक समाजाचा पाठिंबा आहे, माला जंगम समाजाचा पाठिंबा आहे, मेहतर समाजाचा पाठिंबा आहे। आणि ही बघा, प्रत्येक समाजात 2 गट असतात, त्याच्यामुळे कोण एक गट त्या समर्थन करतो तर दुसरा गट विरोध करतो। आणि विरोध करायचा बी अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला। आमचा कुणीही जातीला किंवा धर्माला विरोध नाही, आमचा विरोध ही शासनाला आहे। तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करा। आणि बोध सुद्धा आमचा बांधवच आहे। भलेही फेक अकाउंट कोणी पोरं काढून टोल करत असेल, पण मी तुमच्या मार्फत माता समाजाला स्पष्ट आवाहन करतो मित्रांनो की आपण महामानव डॉक्टर बाबासाहेबांमुळे आहोत, त्यांच्यावर कोणीही टोल करू नये। जर तुम्ही टोल केलात तर नेते समाज तुमच्या पाठीशी राहणार नाही। ही तुमच्या समोर राज्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदर करत हे आरक्षण लागू केलंय, मात्र महाराष्ट्रामध्ये जे अंमलबजावणी हो, मला बी अशी वाटते। आणि ज्या राज्यामध्ये भाजप नाही त्या ठिकाणी लवकरात लवकर अंमलबजावणी केली, आणि भाजप सरकार असताना ही का करत नाहीत, हे कुठं तर शंका यायचं कारण मलाही वाटते। मुख्यमंत्र्यावरती शंका 100%। जर आता पण केलं पाहिजे ना, का करत नाहीत? जर येणाऱ्या काळात जर ह्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। ही इशारा तुमच्या मार्फत आम्हाला स्पष्ट सांगतो की येणाऱ्या काळात जी कुणी काय म्हणत असेल आम्हाला माहित नाही, पण सरकारला मी स्पष्ट तुमच्या मार्फत सांगतो, तुम्ही लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाचा, कारण की न्याय व्यवस्था ही सर्वात मोठी आहे, त्या निकालाचा अंमलबजावणी लवकरात लवकर करावं, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगल्याशिवाय परिणाम राहणार नाही, याची मी आवाहन करतो।